आकाशवाणी सांगली केंद्र. ही कहाणी आहे रघुनाथराव कर्वे या समाज सुधारकाची. देशातल्या कोणत्याही जटिल समस्येवर एकमेव उत्तर लोकसंख्या नियंत्रण हेच आहे, असं 75 वर्षांपूर्वी ठासून सांगणाऱ्या चिंतकाची ही कहाणी आहे. तत्कालीन समाजानं वाळीत टाकलेल्या समाज सुधारकाची ही कहाणी आहे. ही पॅम्पलेट्स मी लोकांना फुकट वाटणार आहे. ती वाचून लोकांच्यात जरा जागृती निर्माण होईल, लोकहित साधेल, असं तुला नाही वाटत? वाटतं ना, आहे. खरंच हा लोकहिताचा मार्ग आहे. आता कसं बोललीस? अगं मला तरी असं वाटतं की आतापर्यंत लोकहिताचा खरा मार्ग कुणालाच सापडला नाहीये. अगदी न्यायमूर्ती रानड्यांना, लोकहितवादींना किंवा आगरकरांनाही तो त्या अर्थानं दिसलेला नाही. मला मात्र तो दिसलाय. माझी नक्की खात्री आहे की या मार्गाने गेल्यावर लोकहित साधणारच. अगं अण्णांकडे आणि नमूकडेही मी एक एक पॅम्पलेट पाठवणार आहे. बरी आठवण झाली. तुम्ही नमूकडे पॅम्पलेट पाठवणार म्हणालात ना, त्यावरून तिच्या पत्राची आठवण झाली. तिचं पत्र आलंय, ठेवलंय बघा त्या ड्रॉवर मध्ये. नमूचं पत्र आलंय? हो. काय म्हणते काय ती, बघू तरी. वाचा ना. अगं नमू इकडे येणार आहे. खरंच? आपल्याला भेटायला. अलाहाबादला जाम कंटाळली. नमूला तुमचं ते पॅम्पलेट नक्कीच आवडेल. रघुनाथाची बखर श्री ज. जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्य 13 भागात प्रसारित करीत आहोत. आज त्याचा 5वा भाग. नभोनाट्य रूपांतर शुभदा साने. सादर करते शशी पटवर्धन. रघुनाथाची बखर. गंगू, ए गंगू, अगं दार उघड ग. आले आले. गंगू, तुला एक बातमी सांगायची आहे. मी पण तुम्हाला एक बातमी सांगणार आहे. अरे वा, तुझ्याकडे पण बातमी आहे वाटतं. कळू दे तरी. आधी तुम्ही तुमची बातमी सांगा, मग मी माझी सांगेन. अगं हे काय लहान मुलासारखं? आपल्या घरात लहान मुलं नाहीत ना, म्हणून मलाच काही वेळ वाटतं लहान मुलांच्या सारखं वागावं. गंगू, बातमी सांगताय ना? तसं फार काही नाही आहे या बातमीत. अगं मी गेलो होतो विल्सन कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूला. अगदी गुपचूप गेलात? मला सांगितलं पण नाहीत. म्हटलं एकदमच सांगावं. मला सांगा, इंटरव्ह्यू कसा झाला? छान झाला. गणितातलेच प्रश्न विचारले असतील ना? अहो नुसतं हो काय करता? जरा मोकळेपणाने बोललात तर काही पाप नाही लागणार. चूक दुरुस्त करते. पाप शब्द तुम्हाला आवडणार नाही, कारण पाप पुण्य या कल्पनाच तुम्हाला मान्य नाहीत. जरा मोकळेपणानं बोललात तर काही बिघडणार नाही. आता हे ठीक झालं ना? अगं तुला काहीच माहित नाही आणि तरीही तू प्रश्न विचारतेस म्हणून केलं. आलं का लक्षात? अगं मी एखाद्या कारकुनाच्या किंवा शाळा मास्तरच्या नोकरीसाठी गेलो नव्हतो. प्रोफेसरला असं कोणी विचारत नाहीत. अहो मग त्यांनी विचारलं तरी काय? नोकरीवर केव्हा रुजू व्हाल असं विचारलं. इतकंच? मग मीच त्यांना एक प्रश्न केला. काय विचारलं? म्हटलं कॉलेजच्या कामाव्यतिरिक्त मला माझ्या आवडीचं इतर कार्य करता येईल ना, असं विचारून घेतलं. पण इतर कार्य म्हणजे काय? अगं खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी विचारायला हवा होता, तो तू विचारतेस. म्हणजे तू त्यांच्यापेक्षा जास्त चौकस आहेस. ते फक्त एवढंच म्हणाले, कॉलेजचं काम सांभाळून इतर कार्य करायला हरकत कसली? त्यांना वाटलं असेल करून करून हा काय करणार, बुद्धिबळ खेळेल नाहीतर शिकवण्या घेईल, आणि अगदी फारच झालं तर
मिशनरी लोक इस्पितळात जाऊन गरीब लोकांना फळं वाटतात तसा हा वाटेल. पण त्यांना काय माहित तुमचं हे हो सगळं. ना, बघ की. कसा काय योगायोग आहे बघा. आज आपण दोघंही एकाच कामासाठी गेलो होतो. एकाच कामासाठी? हं. म्हणजे मी सुद्धा एका इंटरव्ह्यूसाठी गेले होते. कुठला इंटरव्ह्यू? अहो, इथल्या उर्दू शाळेत व्यायाम शिक्षिकेची जागा रिकामी असल्याचं कळलं, म्हणून गेले होते. नोकरी मिळाल्यातच जमाय. गंगू, माझ्या बायकोनं नोकरी करावी असं वाटत नाही मला. मला तरी काय हौस आली आहे का कष्ट करण्याची? पण तुमच्या नोकरीची निश्चिती नाही. तुमच्या कार्याच्या आड नोकरी आली की तुम्ही ती सोडून देणार. अगदी. शिवाय तुम्हाला अपमानही सहन नाही होत. माझं तसं नाही हो. अपमान सहन करूनही मी नोकरी करेन. कारण ग्रह खातं सांभाळण्याचं काम माझ्याकडे आहे ना. आलो आलो. अरे नमो, तू? अगं नमो आली आहे ग. येऊ का आत? ये ना ग. मी नको म्हटलं तर काय बाहेरच उभी राहणार आहेस? अगं पण हे काय सामान कुठे आहे तुझं? अरे YWCA चं हॉस्टेल आहे ना, तिथे उतरली आहे मी. का इकडे उतरायचं नव्हतं वाटतं? तसं नाही, पण कुणाच्याही घरी उतरायचं म्हणजे माझ्या छातीत बांध येतो बाबा. असं का? आता बघ ना, 5-10 खोल्या असल्या, पाहुण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असली, निराळा नोकर असला तर अशा घरी उतरणं ठीक. पण 2च 2 खोल्यात दुसऱ्या माणसांना कडमडायचं हे बरोबर नाही ना. हे 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 नमो सगळं इंग्लंड बोलतंय बरं का. बैस ना ग, बैस. अरे गंगू आत काय करतेय? बोलो ना बाहेर तिला. हो. ए गंगू, अगं बाहेर ये की ग. आले आले, चहा घेऊन येते. बरं तू आलीस केव्हा? आत्ताच येतेस की काय? नाही, आली आहे मी कालच, पण आधी जाऊन भाऊंना भेटून आले. हो हो. माई गेल्यानंतर भेटलेच नव्हते ना त्यांना. हा घ्या, चहा घ्या. हं. पिता पिता बोला. हो घे ग, चहा घे. नमो. घेते ना. अरे ही तुझी बायको अगदी साधी आहे रे. अगं ही आर्य स्त्री आहे. हम्म. बरं भाऊ काय म्हणतायत? काय म्हणायचे, वयाच्या 50 नंतर आता पुन्हा लग्न करायला निघालेत. हो. हा म्हातारचळच म्हणायचा. अगं म्हातारपणी कामेच्छा नसते असं कोणी सांगितलं? त्यातून भाऊंसारखा माणूस गेली कित्येक वर्ष उपाशी होते. ते उपाशी होते का माईंना त्यांनी उपाशी ठेवलं? अगं दोघंही आपापल्या परीने उपाशीच राहिले. मला वाटतं माईंची या बाबतीतली भूक फार जास्त असेल आणि ती भागत नसेल. कशावरून म्हणतोयस तू हे? अगं माईंचा शेवटचा आजार बघितलाय ना मी. त्या इतकं वल्गर बोलत होत्या. काय सांगतोस? ते ऐकून मला वाटलं यांची कामवासना दडपली गेली असेल, शारीरिक भूक भागली नसेल. कशी भागणार? त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने त्यांना मूल होऊन चालणार नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं ना तसं. म्हणूनच भाऊ त्यांच्या जवळच जात नसतील. माईंच्या आजाराचं खरं कारण हेच आहे. नमू, अर्थात हा सगळा माझा तर्क आहे. अहो पण जगात अशा कितीतरी स्त्रिया असतील ना. असतील ना. मूल होईल ह्या भीतीनं स्त्रीनं शरीर सुखापासून वंचित व्हावं हे काही बरोबर नाही. अशा वेळी संतती नियमनाचं साधन वापरलं तर काहीच प्रश्न उद्भवणार नाही. संतती न होणं किंवा तिला प्रतिबंध करणं ही गोष्ट आता आपल्या हातात आली आहे. बरोबर. हवा असेल तेव्हा आपण दिवा लावतो आणि नको असेल तेव्हा बंद करतो. हे जितकं सोपं आहे ना नमू, तितकंच सोपं आहे की मूल होणं किंवा न होणं. हे बाबा, अरे बाबा, तू एकदा या विषयावर बोलायला लागलास ना म्हणजे बापरे. अहो हे फक्त याच विषयावर बोलतात. बाकी दुसरा कुठलाच विषय नसतो आमच्या घरात. गंगू. आणि हा बोलतो तसा चालतो. म्हणजे बघ ना, लग्नाला इतकी वर्ष झाली तरी तुम्ही आपले दोघं. म्हणून मी तुमचं दोघांचं अभिनंदन करते. ए नमू, आमचं लग्न झालं ना तेव्हा तू एक पत्र पाठवलं होतंस. त्यात तू काय लिहिलं होतंस आठवतंय का? आठवते तर. तूही मूर्खांच्या कळपात सामील झालास तर असं म्हटलं होतं मी. पण मूर्खांच्या कळपात सामील होऊन सुद्धा आम्ही शहाणेच राहिलो आहोत. आता हे सिद्ध झालंय ना. झालंय खरं. आम्ही बुवा या बाबतीत रामदासांना मानतो. का रे? एकदम समर्थ रामदासांची काय आठवण झाली? अगं त्यांनी म्हणूनच ठेवलंय ना, लेकुरे उदंड जाहली तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेस लागली काही खाया मिळेना. रामदासांनी मालथस वाचला होता वाटतं. एक काळ विसरू नकोस. मालथसने रामदास वाचले होते असं म्हणायला हवं. रघु, तुझ्याजवळ संतती नियमनाची इतकी सगळी माहिती आहे,
सहज बोलताना सुद्धा तू किती मतं मांडतोस. अगं मगाशी माईंबद्दल बोललास ना, तेही विचार करण्यासारखं आहे बघ. नाही, मी आपला तर्क मांडला. तर मला असं वाटतंय की तू ही सगळी माहिती एकत्र करून मराठीमध्ये एक पुस्तक लिही. मध्यंतरी तुला मी एक पॅम्पलेट पाठवलं होतं बघ, ते कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं होतं. अगं तुझ्यासारखंच अण्णांकडे एक प्रत पाठवली मी, बरं बर. का. त्याने ते वाचलं हं. आणि पत्र पाठवून माझं कौतुक केलं. अरे वा. अगं अण्णांनी लिहिलंय, तुझं कार्य स्तुत्य आहे, माझ्या कार्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. बघ. हं? आणि एखाद्या आलतू फालतू माणसाचं हे मत नाहीये बरं का. अण्णांनी असं म्हटलंय, याला महत्व आहे. अगं थांब, एवढ्यातच पत्र संपलेलं नाही. पुढं काय म्हटलं होतं? हं? पुढं जाऊन अण्णा म्हणतायत की मी जर 25 वर्षांनी उशिरा जन्माला आलो असतो तर हेच कार्य केलं असतं. हम्म. तुझं ते पॅम्पलेट आहे ना, हा, ते आहे खरं उपयुक्त. आहे ना. हं. पण मला एक खटकलं. काय ग? ते इंग्लिशमध्ये आहे रे. हो. ही इंग्लिश पत्रकं अशिक्षित लोक, साधेसुधे कारकून किंवा शाळा मास्तर, सामान्य गृहिणी कितपत वाचतील? बरोबर आहे, तुझा मुद्दा अगदी बरोबर आहे. अशा लोकांमध्ये संतती नियमनाचा प्रचार व्हायला हवा ना. खरंय. म्हणून मी मगाशी तुला म्हटलं ना की तू मराठीमध्ये पुस्तक लिही, ते तेवढ्यासाठी. हो, अच्छा. ते यांच्या मनात आहेच. हो, तयारी बरीच वर्ष चालली आहे त्यांची. आता ते काम पूर्ण होत आलंय. अगं बाकीच्या तयारीबरोबरच संतती नियमनाबद्दलचे बरेचसे संस्कृत श्लोकही मी शोधून ठेवले आहेत. संस्कृत श्लोक कशासाठी? त्याचा काय उपयोग? अगं संस्कृत कवींना जगात मान्यता मिळालेली आहे आणि असे कवी सुद्धा संतती नियमनाबद्दल लिहितात, तेव्हा मी काही फार अश्लील लिहितोय असं नाही. हां हां. हे मला संस्कृत श्लोकांवरून दाखवून देता येईल ना. बरं 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 बरं, पुस्तक प्रसिद्ध झालं की मला पाठवून दे. हां, पाठवेन, पण कुठं पाठवायचं? म्हणजे तेव्हा तू कुठं असशील? आता युद्ध संपल्यातच जमा आहे, तेव्हा पुढच्याच आठवड्यात मी इंग्लंडला जाईन. का ग इतक्या घाईने? हां, खरं सांगायचं तर हिंदुस्थानात मला आता रसच उरलेला नाहीये. हं? इथले सगळेच बंध तुटल्यासारखे झालेत. म्हणजे काय? म्हणजे असं की ओढ वाटावी असं आहेच काय नाही इथे. एकतर लहानपणापासून माई आणि भाऊंच्याकडे राहिल्यामुळे इतर मुलांना असते तशी आई वडिलांची ओढ मला कधी वाटलीच नाही. हं? आता तर माईही गेल्या आणि भाऊ दुसरं लग्न करतायत. हो. इतके दिवस मी त्यांना वैचारिक जोड दिली, पण आता त्यांना ती गरजच उरलेली नाहीये ना. म्हणूनच वाटतं की आता जावं इथून. नमो, मला वाटतं तुला फ्रस्ट्रेशन आलंय. तुला आवडणार नाही तरी पण एक सुचवू का? सुचव ना. एखाद्या चांगल्या माणसाशी तू लग्न करून टाक. हो ना. नाही म्हणजे जीवनात काहीतरी इंटरेस्ट वाटण्यासारखं निर्माण होईल का? नाही, त्या दृष्टीने मला कोणी आवडलाच नाही. तिकडे गेल्यानंतर जर कोणी एखादा आवडला तर राहीन त्याच्याजवळ. त्यासाठी लग्नच करायला पाहिजे असं नाही. अगं जरा बेतानी. गंगू ऐकते सगळं. नाही, तुझी ही अशी मतं म्हणजे तुझी बायको म्हणजे अगदी सीता सावित्री आहे बाबा. हो, आहेच मुळी. बरं, निघते मी आता. तुझं काम असंच चालू दे. हे काम आजपर्यंत कोणीही केलेलं नाहीये. यू आर जस्ट पायोनियर. अगं पुस्तक झालं म्हणजे आठवणीनं पाठव. हो हो, अगदी नक्की पाठवीन. एरवी मी कधी मराठी साहित्य वाचत नाही, पण तुझं पुस्तक वाचेन. निघू मग? अच्छा, नक्की अच्छा. पाठवतो पुस्तक. ओके, चल गंगू, येते मी. अहो अहो, नमूला जाऊन किती दिवस झाले? हो ना. मग मागं नमूशी बोलणं झाल्याप्रमाणे आता पुस्तक लिहायला घ्यायला नको का? हो. अर्थात त्याचा उपयोग किती होईल हा प्रश्नच आहे म्हणा. अगं असं लगेच का अज्ञान दूर होणार आहे? हां, पण एवढं मात्र खरं, पुस्तक मराठीत असल्यामुळं तसा थोडा फायदा होईल. त्या दृष्टीने हे पुढचंच पाऊल म्हणायला हवं. कधीपासून करायची सुरुवात? गंगू, माझ्या पुस्तकात तुला खरंच एवढा इंटरेस्ट आहे? खरंच म्हणजे काय? मी काय खोटा उत्साह दाखवतेय होय? म्हणजे माझ्या कार्याशी आता तू खरी एकरूप झालीस. आज मला फार समाधान वाटतंय. करूया, पुस्तक लिहायला सुरुवात करूया. आधी आपण आराखडा ठरवू. सगळ्यात प्रथम नाव ठरवायला हवं. नाव संतती नियमन, विचार आणि आचार. अगदी सरधवपट आहे. हो, फार उघड आहे.
नाव वाचून पुस्तक कुणी घेईल असं नाही वाटत. अगं ही कादंबरी नाही, हा वैचारिक ग्रंथ आहे. नाव असंच हवं. बरं, आता मी सांगतो तसा आराखडा टिपून घे. हो घेते. थांबा हं, कागद आणते. हां सांगा. प्रकरण पहिलं, विचारसरणी हे असावं. विचारसरणी. हां, हां. या विषयाचं महत्त्व काय आहे हे या प्रकरणामध्ये येईल. हं. ज्या लोकांना आध्यात्मिक सुख मिळवण्याची गरज असते, आध्यात्मिक सुख मिळवण्याची गरज असते. असते हां. त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. नाही. हां. ऐहिक सुख हेच खरं सुख. त्यासाठीच सगळ्यांची धडपड असते. असते. हां. हल्ली उपलब्ध असणारे शास्त्रीय ज्ञान हं. प्राचीन ज्ञानापेक्षा कितीतरी पटीनी जास्त आहे. कितीतरी पटींनी जास्त आहे. हां. झालं का? हो. सांगताना माझी घाई होत नाहीये ना? नाही असंच सांगा. हां. आता दुसरं प्रकरण. हां. त्याचं नाव ईश्वरी व मानवी शक्ती. ईश्वरी व मानवी शक्ती. बर. या प्रकरणातले मुद्दे सांगतो. हां. बटण दाबल्याने दिवा लागणे हा ईश्वरी चमत्कार आहे. आहे. हां. असं हल्ली कोणी समजत नाही. बर. पूर्वी मात्र हां. पाऊस पडणे किंवा सूर्य उगवणे ह्या गोष्टी ईश्वरी कृपाच समजल्या जात. ईश्वरी कृपाच समजल्या जात. हां. गर्भधारणा होणे किंवा न होणे हे परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून असतं. लिहिलंस? हो. इच्छेवर अवलंबून असतं हो. असा पूर्वी समज होता. हां. खरं सांगू का? हां. मला हे वाक्य लिहिल्यानंतर असं वाटलं की तुम्ही किती सोप्या पद्धतीने समजून देता आहात हे. बरं, पुढचं लिहि. हो. पण आता संतती न होणे, संतती न होणे. हां. किंवा तिला प्रतिबंध करणे ही गोष्ट, बरं का, आता हा पुढचा मुद्दा ऐक. हो. संतती न होणे किंवा तिला प्रतिबंध करणे ही हो. गोष्ट हां. इलेक्ट्रिकचा दिवा लावल्याप्रमाणेच माणसाच्या हातात आहे. हां. इलेक्ट्रिकचा दिवा लावण्याप्रमाणेच माणसाच्या हातात आहे. हे सोपं करून सांगितलं की हो. लोकांना कळतं ग. हां. आता प्रकरण तिसरं. हं. हे टायटल कसं वाटतंय बघा तिसऱ्या प्रकरणाला. हां. वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम. चांगलं आहे ना? फारच छान आहे. हां. चौथं देशाभिमान. हं. आणि मला वाटतं पुढचं प्रकरण घ्यावं स्वार्थ. स्वार्थ. बर. आणि सुरुवातीला काय करायचं या प्रकरणामध्ये, रामदासांच्या ओव्या द्यायच्या. रामदासांनी संतती नियमनाचा प्रचार केलाय वाटतं. अगं त्यांनी स्पष्टच लिहिलंय. काय? लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली. किंवा ही दुसरी ओवी बघ. मागे ऋण ज्यांचे घेतले त्यांचे परतोन नाही दिले, ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे. आणि हे सगळं कशामुळं? कशामुळं? जास्त मुलांमुळं. मुलं जन्म मागत नाहीत, आपण तो त्यांच्यावर लादतो. ती रोगट झाली तर त्यांच्यावर अपकारच केल्यासारखे होतील. हो. आता या भागातलं शेवटचं प्रकरण बरं का. म्हणजे तू काही तुला बरं वाईट वाटलं तर सांगायला हरकत नाही. हो सांगते ना. आता या भागातलं शेवटचं प्रकरण काही आक्षेपांचा विचार. आक्षेप. अच्छा. म्हणजे कुणाला जर काही आपल्या म्हणण्यावर आक्षेप घ्यायचे असतील तर तो विचार ह्याच्यामध्ये मांडता येईल. संतती नियमनामुळं लोकसंख्या कमी होईल. ह्या शेवटच्या प्रकरणातला विषय. लोकसंख्या कमी होईल आणि ती वाढेल. शारीरिक दृष्ट्या अपायकारक आहे. अपायकारक आहे. पुढचा मुद्दा स्त्रीला वांझपणा येतो. ही एक प्रकारची भ्रूणहत्याच आहे. भ्रूणहत्याच आहे. हे सृष्टिक्रमाच्या विरुद्ध आहे. या सगळ्या आक्षेपांचं खंडन तुम्ही शेवटच्या प्रकरणात करणार का? हो हो. आक्षेपांचं खंडन आणि शंकांचं निराकरण हे दोन्ही याच प्रकरणामध्ये येईल.
पण अरे हो, याच्या आधी कुठंतरी मालथस आणला पाहिजे नाही का? हो. त्याला विसरून चालणार नाही आपल्याला. हो ना. आणि अगं, हॉलंडमध्ये संतती नियमनाचा प्रसार वाढल्यामुळं तिथं रोगराई कमी झाली बर. आणि लोकांची उंची वाढली. याचा उल्लेख कुठेतरी केला पाहिजे. संतती नियमनाचा विचार एवढा झाला. अहो पण एक सांगू का, काय ग? मगापासून राहून राहून वाटतंय. म्हणजे आचाराबद्दल म्हणतेस का? नाही हो, हा. मला किती अभिमान वाटतो. एवढा मोठा विषय आणि तुम्ही किती सुबोध पद्धतीने सांगताय. माझ्याच मनाला पटतोय तर लोकांना पटेल ना. बरोबर. बरं, पुढचं लिहून घे. म्हणजे आचार पुढच्या भागात येणार आहे बरं का. मला वाटलं तेच तू विचारतेस. पण गंगू, आचार या प्रकरणामध्ये आपल्याला काही आकृत्या द्यायला हव्यात. हो, म्हणजे आकृत्या? हो, चित्र काढली पाहिजेत. अनेक डायग्राम काढायला लागतील आपल्याला. मला वाटतं हे सगळं फार स्पष्ट होते. अहो लोक नावं ठेवणार नाहीत का? अगं, नावं काय ठेवायची त्यात? डॉक्टरीच्या पुस्तकात याहीपेक्षा स्पष्ट असतं पण ते सगळं. इंग्रजीत असतं आणि विद्यार्थ्यांच्यासाठी असतं. हे मराठीत लिहिलं म्हणजे वाटेल तो वाचणार. अगं, वाटेल त्यानं वाचावं म्हणून तर हा एवढा सगळा खटाटोप चाललाय. हो. हे बघ, मला काय वाटतं की प्रत्येकाला शरीराच्या सर्व भागांचं ज्ञान आवश्यक आहे. बर. हां, आता पुस्तकाचा आराखडा तर तयार झाला. हा, झाला ना. हां, आता लिहायला वेळ लागणार नाही. पुस्तक लवकरात लवकर तयार व्हायला हवं. होईल ना. हं. तुझं अक्षर चांगलं आहे, तर हस्तलिखिताची प्रत तुझ्या अक्षरातच तयार होऊ दे. हां. फक्त तू काय करायचंस, मी सांगेन तसं तू लिहायचं. हो. ठीक आहे. हो हो. काय म्हणत होतीस तू? मी म्हणत होते, प्रस्तावनेसंबंधी आपण काहीच नाही विचार केला. प्रस्तावनेसंबंधी नाही, मी साधारण विचार केलेला आहे बरं का. केलात? हो. लिहूनच घे तू. हो. प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं सांगता येईल, सगळ्या समाजाला पसंत असलेलेच विचार हां. वाचकांपुढं मांडण्यानं सामाजिक प्रगतीला कोणत्याही प्रकारची मदत होत नाही. मदत होत नाही. हां. आता या प्रस्तावनेत मी सांगतोय ना, तेव्हा तुला जर काही खटकलं तर सांगायला हरकत नाही. हो. कारण मी साधारण विचार केलेला आहे. विचारी लोकांपेक्षा, हां. पुढचं वाक्य, विचारी लोकांपेक्षा पारंपरिक लोकांची संख्या जास्त असल्यामुळं आणि कायदे बहुमतानं होत असल्यामुळं ते पारंपरिकच असतात. कायदे पारंपरिक असतात? हो, कारण विचारी लोकांपेक्षा पारंपरिक लोकांची संख्या जास्त असल्यामुळं आणि त्यांच्या बहुमताने कायदे तयार होतात, म्हणून कायदे सुद्धा पारंपरिक. आलं का लक्षात? किती छान समजून सांगता हो तुम्ही. आणि त्या कायद्यांविरुद्ध मतं कोणीही प्रतिपादन न केल्यास, हे लिहू का? हां. त्या कायद्यांविरुद्ध मतं कोणीही प्रतिपादन न केल्यास कायदे बदलणं शक्य नाही. म्हणजे असलेल्या कायद्यांना जर विरोधच झाला नाही तर ते बदलायचा प्रश्नच येत नाही ना. हो, बरोबर. कायदे व रूढी यावर कडक टीका करणाऱ्या लेखकांचा सामाजिक प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत उपयोग असतो. झालं. कसं वाटतंय तुला हे प्रस्तावनेमध्ये? चांगली आहे, नेमकी आहे आणि तुमची भाषा आणि निवेदन पद्धती सुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे. ती अलंकारिक नाही, हे आवडलं मला. अगं, पण हा गुण का दोष? असं काय? अगदी सामान्य माणसाला चटकन कळेल अशी भाषा म्हणजे गुणच की. मग ठीक आहे. आता हस्तलिखित तयार झाल्यावर मग प्रकाशक शोधायचा. मनोरंजन प्रेसला मी साधारण विचारून ठेवले बरं का. बर. या प्रेसचे मालक कोण आहेत? प्रेसचे मालक आहेत काशीनाथ रघुनाथ मित्र. हो, आणि हे सुधारणावादी आहेत बरं का. कोणत्याही नव्या विचारांचा पुरस्कार करताना हे अगदी पुढे असतात. मग हे छानच झालं. तुमच्या नव्या विचारांना ते नक्कीच पाठिंबा देतील. अगं, तुला माहितीये का, काय? अण्णांचं आत्मचरित्र यानेच छापलंय. हो का? मग ते तुम्हालाही चांगलंच ओळखत असतील. हो ना.
तो काही प्रश्न नाहीये. एकदा का हस्तलिखित तयार झालं की मग ते सरळ नेऊन मित्रांच्याकडे द्यायचं, एवढंच काम उरणार आहे. हो, आता पुस्तकाची चांगल्यापैकी जाहिरात सुद्धा करायला हवी ना. मी करीन ना तयार जाहिरात. आणि ही जाहिरात आहे ना, ती केसरी आणि मॉडर्न रिव्ह्यू मध्ये झळकली की पुस्तकाचा अगदी खूप बोलबाला होईल. मला अगदी खात्री आहे. आता काम मात्र आपल्याला सतत करायला हवं. हो. गंगू, या सगळ्या गोष्टीमध्ये एक आहे काय? की तुला खूप ताण पडणार आहे. असू दे. हो. घरातलं करायचं, नोकरी सांभाळायची आणि पुन्हा माझं हे लिहायचं. आणि मलाच फक्त ताण पडेल असं थोडंच आहे. तुमच्या पाठीमागही नोकरीची ब्याद आहेच की. आणि एक सांगू का, या पुस्तकासाठी वाटेल तितके कष्ट घ्यायला मी तयार आहे. खरंच? हो. नमस्कार. नमस्कार. आपण मित्र ना? हो, काशीनाथ रघुनाथ मित्र. मी रघुनाथ कर्वे. मी ओळखतो तुम्हाला. हां, बोला, काय म्हणताय रघुनाथराव? मध्यंतरी मी आपल्याकडे एक हस्तलिखित दिलं होतं. हो हो. संतती नियमन विचार आणि आचार या नावाचं. हो हो, संतती नियमन विचार आणि आचार. हां हां, बरोबर. पण काय आहे रघुनाथराव, बोला ना. हे पुस्तक आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही. करू शकत नाही? तुम्ही असं करा, तुमचं हस्तलिखित परत घेऊन जा. अहो पण का? प्रत्येक गोष्टीला कारण द्यायलाच हवं का? अहो हे पहा मित्र, संतती नियमन हे आवश्यक आहे. अहो प्रत्येकाला त्याचे उपाय माहिती असले पाहिजेत. हो, पण हा मुद्दा पटतोय ना आपल्याला? अहो मराठी ते पहिलंच पुस्तक आहे. आणि हे बघा, यातनं मला पैसा नाही मिळाला तरी चालेल, पण लोकांना ज्ञान मिळालं पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मी हे पुस्तक लिहिलंय. आणि तुम्ही म्हणताय प्रसिद्ध नाही करू शकत? असेल, पण असली पुस्तकं आम्ही छापली. असली म्हणजे? असली म्हणजे ही अशा प्रकारची जर पुस्तकं आम्ही छापली तर आमचं नाव जाईल. हो, सगळीकडे छितू होईल. अहो, तुमच्या वडिलांचं नाव मोठं, कीर्ती मोठी. अहो मित्र, आणि तुम्ही हे असलं लिहिता? अहो तुम्ही प्रेम कविता छापता, बंगाली प्रेमकथांची भाषांतर करता, ते तुम्हाला चालतं. अहो, प्रेम वेगळं आणि हे 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 असलं हे वेगळं. हे म्हणजे यात काय निराळ आहे? अहो प्रेमाच्या भाकड कथांपेक्षा हे बरं ना, निदान वास्तव तरी आहे. नाही, असू दे. हे काहीही जरी असलं ना तरी तुमचं पुस्तक आम्हाला प्रसिद्ध करता येणार नाही. येणार नाही? नाही. आणि मला या विषयावरती जास्त काही बोलायचं नाही. तुम्ही या आता. ठीक आहे, ठीक आहे. हे तुमचं हस्तलिखित. चलतो मी. अहो, तुमचा चेहरा असा का दिसतोय? काय झालं? सांगा ना मला. काय व्हायचंय? अगं केवढ्या आशेने ते मित्रांच्या कचेरीत गेलो, मग? पण त्याने अगदीच निराश केलं. हो, ते खरं आहे, पण हे बघा, तुम्ही थोडं शांत व्हा. पाणी पिणार का? घेतलं पाणी. आजचा दिवसच तुम्हाला मनस्ताप देणारा उगवलाय. नाहीतर काय. तुम्हाला अजून एक सांगायला पाहिजे. काय? म्हणजे सांगितल्याशिवाय चालणार नाही. काय सांगणार आहेस? ते मॉडर्न रिव्ह्यू आणि केसरी, काय झालं त्याचं? दोघांचीही नकारार्थी पत्र आली. आली का? असल्या पुस्तकांची जाहिरात छापणं शक्य नाही असं कळवलंय. असलं म्हणजे कसलं पुस्तक? हे बघा, तुम्ही थोडे शांत व्हा. डोकं जरा शांत ठेवा. निघेल यातून काहीतरी मार्ग. ते मित्र तेच म्हणाले, असलं पुस्तक आम्ही नाही प्रसिद्ध करू. तुम्ही शांत व्हा म्हणते ना मी. एक सुचवू का? काय? पॉप्युलरच्या मालकांना आपण विचारलं तर? तेच ठरवलंय मी. आज पॉप्युलर प्रकाशनच्या भटकळांना हस्तलिखित देऊन आलोय मी. मग 2-3 दिवसांनी बोलवलंय त्यांनी. मग जाऊन या ना त्यांच्याकडं. नमस्कार, मी रघुनाथ कर्वे. या नमस्कार, बसा. माझं एक हस्तलिखित मी आपल्याला वाचायला आणून दिलं होतं. हो, ते मी नीट वाचलं. वाचलंत ना? हो, वाचलं. चांगलं वाटलं. मी काही विद्वान नाही, माझं वाचन सुद्धा कमीच आहे. असं नाही, पण तरी तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातलाय हे जाणवलं त्यातून. संतती नियमन विचार आणि आचार ही माहिती नसल्यामुळं कितीतरी तरुणांचं नुकसान होतं.
हो ना. त्या दृष्टीनं ही माहिती उपयुक्तच आहे. मग आपण छापूयात ते, अगदी अवश्य. छापूया. हो. मी आभारी आहे आपला. इतर संपादकांपेक्षा तुम्ही जास्त विचारी आहात. येतो मी. रघुनाथाची बखर श्री ज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्याचा 5वा भाग आपण आता ऐकलात. नभोनाट्य रूपांतर शुभदा साने. यातील भूमिका आणि कलावंत: गंगू, नीना मेस्त्री, नमू, चेतना वैद्य, काशीनाथ मित्र, मोहन देशपांडे, पॉप्युलरचे मालक वासुदेव दांडेकर आणि रघुनाथराव कर्वे, दत्ता सरदेशमुख. निर्मिती सहाय्य श्रीनिवास जरंडीकर. सादर करते शशी पटवर्धन. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.